राज्यामध्ये 29 महानगरपालिकांसाठीच्या निवडणुका होत आहेत आणि ठाणे जिल्हा किंवा MMR रिजन मध्ये जवळपास 8 ते 9 महानगरपालिका आहेत. आता एक वेगळी थिअरी या महापालिकांच्या निमित्तानं बघायला मिळते, ती एक्सप्लेन करून सांगण्यासाठी लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार जयेश सामंत आपल्यासोबत आहेत. त्यांनी ती विस्तृतपणे सांगावी यासाठी या मुलाखतीचा सगळा प्रपंच मांडलेला आहे. जयेश, मला ती थिअरी नेमकी काय आहे ते जाणून घ्यायची इच्छा आहे की अंबरनाथमध्ये तुम्ही म्हणत होतात की जो काही प्रकार घडला म्हणजे भाजप आणि काँग्रेसची युती झाली, अख्ख्या राज्याला धक्का बसला, देशाला धक्का बसला. मात्र याच्या पाठीमागे पण बऱ्याच घडामोडी घडतायत, ज्याचा फक्त अंबरनाथ किंवा ठाण्यावर नाही तर महाराष्ट्रावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. तर ते नेमकं काय? ते मी मगाशी म्हणत होतो त्याप्रमाणे मला मुळात ह्या फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत इतक्या पुरतं हे सगळं दिसत नाही. आणि हा सरळ सरळ मला ना गेल्या वर्षभरात जो देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला जो थोडासा अंतर्गत संघर्ष किंवा आपण तणाव म्हणून थोडासा, तर त्या तणावाचा सगळं प्रतिबिंब या सगळ्या भागांमध्ये उमटताना दिसते. ते कसं? तर ते असं की अंबरनाथमध्ये नेमकं काय झालं. अंबरनाथ आणि बदलापूरच्या दोन्ही नगरपालिका हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. अंबरनाथ हा शिंदेचा वर्षानुवर्षाचा बालेकिल्ला आहे, तो शिवसेनेचा बालेकिल्ला. आणि नंतर शिंदेनी कूच बदलल्यानंतरही तो त्यांचाही बालेकिल्ला राहिला. शिंदेचे जे खासदार पुत्र आहेत श्रीकांत, त्यांचा तो लोकसभा मतदारसंघ आहे, तिथे ते पूर्णपणे लक्ष केंद्रित करतात. आणि असं म्हटलं जातं की समजा 3-4 वर्षांनी किंवा 5 पुढच्या निवडणुका जर विभागल्या गेल्या, मतदारसंघ विभागले गेले, तर अंबरनाथ हे एक महत्वाचं केंद्र राहील पुढेही, अशा पद्धतीने श्रीकांत शिंदे त्याकडे कॉन्सन्ट्रेट करतात. शेकडो कोटी रुपयांचा निधी त्यांनी त्या भागात आणला, अनेक विकास प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला. हे करण्याचं मागचं कारण की अंबरनाथ, बदलापूर ह्या पुढच्या होणाऱ्या ज्या महापालिका आहेत, नवीन शहर आहेत, चौथी मुंबई म्हटलं जातं या सगळ्या भागाला, तर ती आपल्या ताब्यात राहावीत अशा पद्धतीची त्यांची ती वर्षानुवर्षाची रचना आहे. त्या रचनेला भाजपाने या निवडणुकांमध्ये छेद दिला. अंबरनाथ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा सभा घेतली तेव्हा त्यांनी काय आवाहन केलं तिथल्या लोकांना? ते असं म्हणाले की भयमुक्त अंबरनाथ करा. आता भयमुक्त म्हणजे कुठल्या कोणाच्या भयापासून? तर वर्षानुवर्ष तिथे शिंदेचं सरकार राहिलंय, श्रीकांतचं सरकार राहिलंय, तर त्यांच्या भयापासून ना. नाही तर कुठलं भय होतं तिकडे? तर तिथला जो सगळा भाजपाने ज्या आक्रमक पद्धतीने तिकडची निवडणूक लढवली आणि दोन्ही नगरपालिकांमध्ये म्हणजे अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही ठिकाणी त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला. इथवर हे सगळं थांबेल असं आपल्याला वाटत होतं, पण इथवर ते सगळं थांबलंय दिसलं नाही. तुम्ही नेमका 12, 14, 24 किंवा 15, 16 तासांपूर्वी एक घडामोड आपण पाहिली की तिथले काँग्रेसचे जे 12 नगरसेवक होते ते सगळे उठून तसेच्या तसे भाजपामध्ये प्रवेश करते झाले. आता हे का झालं, कसं झालं अचानक? ते तिथला नंबर काय, नगराध्यक्ष जरी अंबरनाथचे शिवसेनेचे निवडून आले असले तरी तिथला नंबर गेम मध्ये शिवसेना खूप पुढे होती. 26-27 नगरसेवक त्यांचे, भाजपाचे 14 नगरसेवक. या न्यायाने उपनगराध्यक्ष पण आपल्याला मिळावं असा सरळ साधा न्याय शिवसेनेने समोर ठेवला. आणि 3-4 दिवसांपूर्वी तिथले जे शिंदेसेनेचे आमदार आहेत, बालाजी किणीकर, तिथले माजी उपनगराध्यक्ष आहेत चौधरी नावाचे, हे सगळी मंडळी रवींद्र चव्हाणांना भेटली, प्रदेशाध्यक्षांना. आणि ते म्हणाले आता ठीक आहे, ते झालं गेलं विसरून जा, आता आमचा नगरसेवक पदाचा आकडा तर एवढा मोठा आहे, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पद आम्हाला द्या आणि आपण नैसर्गिक युतीमध्ये आहोत, आपण सोबत येऊ, आपण हिंदुत्ववादी पक्ष आहोत वगैरे वगैरे, तुम्हालाही शिवमंदिर तिकडचं खुणावतं, आम्ही तर पूजकच आहोत वगैरे वगैरे, असं सगळं झालं. असं वाटत होतं की आता हे सहज सोपं युतीकडे वाटचाल चाललंय. आणि 3 दिवसाच्या घडामोडी पाहिल्यात आपण, तर 12च्या 12 काँग्रेसचे नगरसेवक भाजपमध्ये. यातून झालं काय? यातून भाजपाने काय साध्य केलं की त्यांचा नंबर सरळ 14 वरून उडी मारून 26 पर्यंत आला. अजित पवारांच्या पक्षाचे 4 नगरसेवक आणि 2 अपक्ष, असा भाजपाचा आकडा तिकडे स्वतःचा आकडा 32 झाला. आणि सरळ सरळ तो शिंदेच्या 26-27चा जो आकडा आहे नगरसेवकांचा, त्या तुलनेने थोडासा वर गेला. आता हे शहर जे अंबरनाथ तुमचा बालेकिल्ला होता, त्या शहरात आम्ही तुम्हाला सत्तेचे वाटेकरी होऊन देणार नाही असा सरळ सरळ मेसेज भाजपाने शिंदेना दिलेला दिसतोय. आणि महत्वाचं म्हणजे म्हणजे अगदी 1.5 तासावर असलेल्या ठाण्यामध्ये एकत्र युतीत लढत असतानाही हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे सगळं मला असं वाटतं, ही लढत ठाकरे बंधूंना रोखणं इथपुरती मर्यादित नाही राहिलेली. आता शिंदेच्या अंगणात, शिंदेच्या घरात
रोखायचं आणि हे करत असताना ठाणं मात्र त्यांना द्यायचं. त्यांचं एक त्यामुळे मला ते सरप्राईज आहे की एकीकडे तुम्ही म्हणताय की शिंदेना शह द्यायचं, पण ठाण्यामध्ये तुम्ही म्हणाल तशी युती, असं का झालं? ठाण्यामध्ये युती करावी या मताचे भाजपचे स्थानिक नेते होते का? मला माझ्या माहितीप्रमाणे अजिबात नव्हते. बरं. याच दरम्यानच्या काळात थोडंसं एक आपण 3 आठवडे किंवा महिनाभर मागे सरकी, कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालं? कल्याण डोंबिवली परत शिंदेचा तिथे बालेकिल्ला. बालेकिल्ला, त्यांचे सुपुत्र खासदार तिकडचे, कल्याण लोकसभेचे खासदार, पुन्हा तिकडची महापालिका वर्षानुवर्ष त्यांनी स्वतःच्या हातात ठेवलेली आहे. असं असतानाही रवींद्र चव्हाणांनी एक एक करून शिंदे सेनेचे थेट शिंदेच्या समर्थक असलेले माजी नगरसेवक पक्षात घ्यायला सुरुवात केली. त्याला महेश पाटील नावाचे जे माजी नगरसेवक आहेत, जे 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 एकेकाळापर्यंत श्रीकांत शिंदेचे ब्लू व्हाईट बॉय म्हणून ओळखले जायचे, त्यांना त्यांनी पक्षात घेतलं. हे एवढं आक्रमकपणे ते का करत होते? तर त्यांना रवींद्र चव्हाणांना मुळात असं वाटत होतं की आपण कल्याण डोंबिवलीमध्ये स्वबळावर जाऊ शकतो. साधारण 2015 मध्ये हा भाजपाने प्रयोग करून पाहिला होता, जेव्हा शिवसेना एकसंघ होती आणि तेव्हा ताकदीने लढले होते हे दोन पक्ष. अर्थात शिंदेने तिकडे स्वतःच्या ताकदीवर सत्ता आणली वगैरे, हा भाग वेगळा. पण 44 नगरसेवक 2015 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मी राजीनामा देतो, उद्धव ठाकरेंच्या समोर ते रडले होते, भाऊक झालेले होते. तोच काय आणि ते जेव्हा ते भाऊक झाले, म्हणजे यंत्रणांचा मुख्यमंत्री तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि यंत्रणांचा गैरवापर करतायत, माझ्या शिवसैनिकांवर पोलीस हल्ले करतायत, तर मी आता माझ्या कार्यकर्त्यांसाठी पदाचा राजीनामा देतो, मंत्रिपदाचा राजीनामा देतो असं ते म्हणाले. ते म्हणाल्यानंतर अवघ्या 7 तासात तो सगळा त्या सभेचा जो काही सगळा नाट्य रंगलं. 7 तासात देवेंद्र फडणवीस फडके रोडवर आले. त्यांनी संघ कार्यकर्ते, त्यांच्या पक्षाच्या निष्ठावानांची एक सभा घेतली तातडीने, म्हणजे अगदी प्रचार संपायला तासभर होता, एवढ्या ते वेगाने आले. ते म्हणाले की तुम्ही हे नाटक करता, मी शिंदेना असं समजलं होतं ते चांगले व्यक्ती आहेत, पण हे तर नाटककार आहेत. आणि त्यावर पुढे जाऊन ते असं म्हणाले की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात, जात ही आमची, तुम्ही आम्हाला नाही सांगायचं, तुम्ही आम्हाला शिकवू नका. डोंबिवलीत जाऊन, ठाणे डोंबिवलीत जाऊन शिवसेनेला आवाज देणं आणि तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेला आवाज देण्याचा प्रयत्न 2015 साली जर आपण केला, जेव्हा आपलं नुकतंच मोदींचं सरकार आलं होतं, आपलं सरकार नुकतंच आलं होतं, तेव्हा त्यांनी तो आवाज देण्याचा प्रयत्न केला. तर आता तर पुलाकडून बरंच पाणी वाहून गेलंय. त्यामुळे 2015ला जर आपण 44 नगरसेवक निवडून आणू शकतो, तर 2025ला आपण महापौर बनवू शकतो, असं जर रवींद्र चव्हाणांना वाटलं असेल आणि रवींद्र चव्हाणांपेक्षा जर देवेंद्र फडणवीसांना वाटलं असेल, तर त्यात नवल काय. आणि त्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालली होती. 10 नगरसेवक, 8-10 नगरसेवक शिंदेचे फोडले ना त्यांनी. दीपेश म्हात्रे, जो एकेकाळी शिंदेचा जवळचा नेता स्थानिक, तो त्यांनी भाजपात घेतला. ते मीनवाईल उद्धव ठाकरेंकडे ते उद्धव ठाकरेंच्या सेनेत का गेले होते, त्यांना कोणी पाठवलं होतं, याविषयी चर्चा रंगल्या होत्या. ते रवींद्र चव्हाणांच्या विरोधात आमदारकी लढली तिकडे डोंबिवलीमध्ये आणि त्यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलं. तर या सगळ्यात सरळ सरळ तिरकी चाल होती, ही काही सरळ चाल नव्हती. आणि मला असं वाटतं शिंदे एवढे मुसद्दी आहेत ना की त्यांना या सगळ्या तिरक्या चाली त्यांनी पाहिल्या, वेळीच ते दिल्लीला पोहोचले. शिंदे अलीकडच्या काळात ज्याला महाशक्ती म्हणतात, त्या महाशक्तीतल्या नेत्यांना भेटले. तुला चांगला आठवत असेल की हिवाळी अधिवेशनाचा काय होता, बुधवारी शिंदे अधिवेशनाच्या दरम्यान दिल्लीत गेले, तातडीने तिकडे रवींद्र चव्हाणांना बोलवणं धरण्यात आलं. आणि मग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 9 वाजता सकाळी नागपूरच्या थंडीत सगळ्या पत्रकारांना त्यांनी आतमध्ये घेतलं आणि त्यांनी त्यात घोषणा केली की आता मी युती करायला तयार. ठाणे आणि डोंबिवली आम्ही युतीत लढू, मुंबई आम्ही युतीत लढू, असं प्रदेशाध्यक्षाने जाहीर केलं. मला अजिबात असं वाटत नाही की चव्हाणांची आणि देवेंद्र फडणवीसांची जी इच्छा होती, ते वरून आलेलं फरमान होतं, ते फरमान त्यांनी पाळलं आणि म्हणून ती युती झाली. पण पुढचा मुद्दा आता इथे सुरू होतो, म्हणजे मी तुमच्या घरातलं शिंदेना दिलं ना, ठाणं तुम्हाला सोडलं, म्हणजे तुझा जो मूळ प्रश्न मी त्यावर येतो. ठाणं तुमच्या घरात, तुमचा बालेकिल्ला आहे, तुमचं घर आहे, डोंबिवली आहे, दिलं तुम्हाला. पण आजूबाजूच्या शहरांचं काय केलंय परत भाजपाने? नवी मुंबईत त्यांनी युती होऊन गेली, मीरा भाईंदरमध्ये त्यांनी युती होऊन गेली, अंबरनाथमध्ये सत्ता आणली, बदलापूरतही सत्ता आहे, उल्हासनगर ते परत वेगवेगळे लढत आहेत. भिवंडी तर शिंदेना आणि भाजपला दोघांनी स्कोप तसा नाही. पण मुख्य संघर्षाची केंद्र कुठे जातात? तर नवी मुंबई आहे. नवी मुंबईत नुसती त्यांनी युती तोडलेली नाहीये, नवी मुंबईत गणेश नाईकांना त्यांनी सर्वाधिकार दिलेले आहेत. हा मुद्दा समजून घ्या. शिंदेना लढत कोण देऊ शकतं, शिंदेच्या अंगावर कोण जाऊ शकतं, शिंदेशी 1 to 1 कोण करू शकतं? तर गणेश नाईक करू शकतात. मंदा मात्रेंमध्ये तो जोर आहे का? तर कदाचित भाजपाला तसं वाटत नाही.
तुला आठवत असेल तर साधारणपणे मंत्रालयामध्येच गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली आणि मग त्यांनी दोघांनी आम्ही हो आता एकत्र लढणार असं सांगितलं, मग फिसकटलं कुठे? नाही, दोघांनी कुठे सांगितलं? नुसतं म्हणजे एकनाथ शिंदेनी सांगितलं. एकनाथ शिंदेनी एक स्वतःची काय म्हणता औपचारिकता पूर्ण केली की मी गणेश नाईकांनाही भेटून सांगितलं. मला हेच म्हणायचं, शिंदेना जागोजागी ही युती व्हावी, सगळीकडे युती व्हावी असं वाटत होतं. ते नाईकांना भेटले, नाईकांना ते कोणाच्या सांगण्यावरून भेटले मला याची कल्पना नाही, पण ते नाईकांना भेटले. नाईकांनीही त्यांना वेळ दिला उपमुख्यमंत्री असताना. नाईक खाली आले, गाडीत बसले आणि नाईकांच्या मनातलं असं मी कुठेतरी ऐकलं होतं की ते म्हणाले आमचं ठीक आहे, आमचं तर ठरलेलं आहे, ते या आमच्या भेटीमुळे मीरा भाईंदरवाल्यांचा म्हणजे आमच्या नरेंद्र मेहतांचा कायद्याचा ठोका चुकला असेल, कारण त्यांनाही तिकडे युती नको होती. आणि मग नाईकांनी जे करायचं तेच केलं. अच्छा, परत मला मुद्दा काय आहे, नाईकांना काय करायचंय म्हणजे काय करा, कोणाला करायचंय? जर उद्या देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिला असता की नाही 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 सर तुम्हाला युतीतच जावं लागेल, जर रवींद्र चव्हाणांनी त्यांना सांगितलं असतं नाही नाही आपल्याला शिंदेसोबत युती करायच्या वरचा फरमान आहे, तर नाईक पक्ष संघटनेचे एक मंत्री आहेत किंवा राज्य मंत्रिमंडळ मंत्री आहेत, त्याला ते जावं लागलं असतं. पण जेव्हा नाईक बेधडकपणे अगदी आत्मविश्वासाने युती होणार नाही अग्रेसिव्हली सांगतात, तर मला असं वाटत नाही हे नाईकांपुरतं मर्यादित आहे. मला यात पूर्णपणे भाजपाची, देवेंद्र फडणवीसांची तिरकी चाल दिसते. आणि अर्थात मी मगाशी म्हणतोय त्याप्रमाणे शिंदेना रोखण्याचा, त्यांना त्यांच्याच घरात रोखण्याचा हा प्रयत्न दिसतोय. बरं, एक शेवटचा प्रश्न की मुंबईमध्ये साधारणपणे असं चित्र दिसतं की ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि ठाकरे बंधू विरुद्ध युती, भाजपा सेनेची युती असं चित्र बघायला मिळतं. ठाण्यातही तसंच चित्र बघायला मिळेल असं वर कर्णिका होईना दिसतंय, पण ही थिअरी काहीतरी वेगळीच सांगते. मग विरोधक आहेत कुठे या सगळ्या नाही, पिक्चर मी मध्ये? मुंबईच्या पलीकडे विरोधक कमालीचे संघटनात्मक पातळीवर खंगलेले आहेत, यात काही आश्चर्य म्हणजे हे स्पष्ट आहे, जवळपास स्पष्ट आहे. आता शिंदेंनी ठाण्याचा डाव त्यांच्या बाजूने कसा आणला, तर मुंबईत जर तुम्हाला आमची गरज लागते आणि मुंबईत गरज लागते ना, मुंबईत आपण ठाकरे बंधूंची संघटनात्मक ताकद कमी झालाय वगैरे वगैरे ठीक आहे, पण अजूनही मुंबईमध्ये ठाकरेंना कम्प्लीट इग्नोर करू शकू अशी परिस्थिती नाही याची भाजपाला कल्पना आहे. भाजपा पक्ष सर्वे करतो, त्याच्यात काही काही निष्कर्ष पुढे येतात, त्यामुळे त्यांना याची कल्पना होती की मुंबईत आपल्याला शिंदे लागतील. आणि एस्पेशली जो मराठी जो बेल्ट आहे, समजा तुमचं कांजूर आहे, तुझं भांडूप आहे, शिवडी असेल, काय म्हणतात त्याला, वरळी असेल, दादर असेल, इथे नाही म्हटलं तरी शिंदेंनी विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मदतीने का होईना स्वतःची ताकद दाखवली आहे. त्यांच्याकडे उद्धव सेनेचे एक 50 नगरसेवकांची टीम त्यांच्याकडे होती, लेगवर्क ते कमालीचा करतात. त्यामुळे आपल्याला मराठी बेल्टमध्ये शिंदेची गरज लागेल याची भाजपाला पूर्णपणे कल्पना, आणि हे शिंदेनी बरोबर ओळखलेलं आहे. जर तुम्हाला मुंबईत मी लागतो तर मग ठाण्यात का नाही, हे ते बऱ्यापैकी महाशक्तीला कन्व्हिन्स करण्यात यशस्वी ठरलेले आहे. पण इथे खरी खेळी सुरू होते ना, म्हणून तर ते ठाणं दिलं गेलं ना, घ्या चला मुंबईत आपण एकत्र लढतोय, ठाणेही घ्या, मुलाचं तुमच्या डोंबिवली आहे ना, तुम्ही डोंबिवलीही घ्या. पण इतर शहरांमध्ये मात्र त्यांनी जाळ टाकून ठेवलेलं आहे ना. आणि एक मला भाजपाचं जे सरळ सरळ दिसतंय ना या मागचं राजकारण, की एंड ऑफ द डे तुम्ही MMRचा जर विचार केला तर या तिरक्या चालीने भाजपाला अधिक स्कोप दिसतोय, यामध्ये भाजपाच्या नेत्यांना स्वतःचा स्कोप दिसतोय. म्हणजे मुंबईत मला मान्य आहे निवडणुका झाल्या नाहीत अजून, ते होणार आहेत, पण समजा उद्या मुंबईचा महापौर बसला तर चान्सेस कोणाचे जास्त आहेत, तर भाजपाचा महापौर बसण्याच्या चान्सेस जास्त आहेत. नवी मुंबईत स्वबळावर आहेत. नवी मुंबईत ते शिंदेना सरळ सरळ अंगावर घेत आहेत भाजपा महापौर बसवण्यासाठी. मीरा भाईंदरमध्ये तीच थिअरी दिसते, स्वबळावरचा महापौर. अंबरनाथ, बदलापूर त्यांनी दोन्हीकडे सत्ता आणलेलीच आहे. उल्हासनगरमध्ये ते सत्ता आणण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे तिकडे ते महापौर बसवण्याचा प्रयत्न करतात. अंबरनाथमध्ये जे घडलं ते कल्याण डोंबिवलीत घडणारच नाही असं दाव्याने आपण सांगू शकत नाही. म्हणजे तू मगाशी जो प्रश्न विचारला की निवडणुकीनंतर काय होईल, तर निवडणुकीनंतर हे दोघं एकमेकांच्या गळ्यात राहून तुझा महापौर माझा उपमहापौर एवढं साधं गणित असेलच असा दावा तर आता कोणालाच करता येणार नाही. अंबरनाथ नंतर तर अजिबात करता येणार नाही. राहिला प्रश्न ठाण्याचा, मी या संपूर्ण MMR मधला त्यात वसई विरारमध्ये शिंदेना काय स्कोप आहे, तिकडे भाजपा ठाकूरांसोबत लढत आहे, म्हणजे कदाचित जर ठाकूरांचा पराभव करण्यात ते यशस्वी ठरले तर तिथेही महापौर बसण्याचा स्कोप आहे, किमान स्कोप आहे. मी बसेल असं म्हणत नाही. एंड ऑफ द डे काय लार्जर पिक्चर आपण जर 17 आपण म्हणतोय किंवा भाजपाचा जो अंदाज आहे तसा प्रमाणे घडलं तर एक ठाणं सोडलं
तर MMR मधल्या सगळ्या ज्या प्रबळ महापालिका आहेत, नवी मुंबई सारखी तगडी महापालिका जी राज्यातली श्रीमंत महापालिकांमध्ये गणली जाते मुंबई नंतरची, मीरा भाईंदर जे गुजरातला कनेक्ट असलेलं, जिकडे वसई विरार, वसई विरार, मीरा भाईंदर दोन्ही. या सगळ्या आर्थिक दृष्ट्या ताकदीच्या होऊ घातलेल्या किंवा असलेल्या महापालिकांमध्ये जर आमचा महापौर बसत असेल आणि एकटं ठाणं तुम्हाला सोडलं जात असेल, तर मग जिंकलं कोण? बरोबर. तर मग जिंकलं आम्ही, असं भाजपचं सरळ सरळ गणित दिसतंय ना. बरं, आता याचं लार्जर पिक्चर मग थांबूया की महापौर बसला, नगरसेवक आले, सगळं ठीक आहे. पुढची जी लढाई असेल ती विधानसभेची असेल, आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर हे सगळे खेळ किंवा गणित जर भाजपच्या अनुषंगाने झाली किंवा घडवून आणली, तर काय इम्पॅक्ट पडू शकेल? नाही, एक राजकारण कमालीचं प्रवाही असतं, त्यामुळे आपण काय ज्योतिषी नाही की मी उद्या काय होईल हे लगेच सांगू. तो म्हणजे जे दिसतंय ना, ते शिंदेंना सरळ सरळ केक वॉक द्यायचा नाही, स्ट्रेट वॉक द्यायचा नाही, हे असं सरळ सरळ भाजपच्या किंवा स्थानिक नेत्यांच्या तरी मनात दिसतंय. आणि स्थानिक नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस किंवा रवींद्र चव्हाण. रवींद्र चव्हाण हे जे सगळं करतायत ना, ते रवींद्र चव्हाण करतायत का? तर आपण राजकीय विश्लेषक आपण जर स्वतःला समजत असू तर एवढं त्याचं बाळगूत उत्तर तर नाही. रवींद्र चव्हाण हे एकट्याच्या बळावर करतात असं समजण्याचं कारण नाही. दुसरा मुद्दा काय माहितीये का, आता परत MMRच्या निवडणुका नाहीयेत, याच्यापुरतं आपण नको पाहूया. 3-4 वर्ष काय नाही. महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकांमध्ये शिंदेंना आपल्या घरात अपयश पाहायला मिळालं, पण शिंदे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात स्वतःचे नगराध्यक्ष निवडून देण्यात यशस्वी ठरले. वेगवेगळ्या आणि म्हणजे 2 नंबरचा पक्ष दोन नंबरचा पक्ष म्हणजे शिंदेंना आम्ही तातडीने असं विचारलं नगराध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्यानंतर की बरं भाजपाने सेंचुरी मारली. त्यांचं उत्तर द्यावर असं असेल, त्यांनी सेंचुरी मारली, मी पण हाफ सेंचुरी मारली ना. आणि त्यांचं असंही म्हणणं होतं की विरोधकांच्या जेवढ्या एकत्रित नगराध्यक्ष आहेत त्याच्यापेक्षा माझे जास्त नगराध्यक्ष. माझी हाफ सेंचुरी झाली. नंबर 2चा पक्ष कोण? मी. नंबर 2चा पक्ष. लोकसभा जागा भाजपा जास्त लढला. स्ट्राईक रेट कोणाचा चांगला होता? माझा होता. विधानसभा निवडणुकीत एवढं जे यश महायुतीला मिळालंय, त्यात माझी योजना, माझी लाडकी बहीण, ते अजूनही स्वतःला लाडका भाऊ म्हणून प्रोजेक्ट करतात ना, तर माझी लाडकी योजना ही योजना होती. मी गेलो ना शासन आपल्या दारी नावाची योजना घेऊन मी महाराष्ट्रावर 2.5 वर्ष फिरत होतो. तेव्हा भाजपाचा जो हा 137चा नंबर आहे, तर माझा सहभाग नाही का, असं शिंदेंना वाटू शकतं किंवा वाटत असेल, किंवा एकंदर त्यांची गेल्या वर्षभराची जी बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर त्याच्यामध्ये ती सरळ सरळ दिसते ना, की मी एवढी मेहनत केलेली आहे, माझे प्रकल्प आहेत, माझी आखणी आहे, अटल सेतूच्या उद्घाटनासाठी मी तुम्हाला आणलं, वगैरे वगैरे वगैरे. तर त्यामुळे भाजपाला शिंदेचा थ्रेट नसावा का? तर मला असं वाटतं की भाजपाला शिंदेचा थ्रेट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विरोधकांपेक्षा जास्त आहे ना, कारण विरोधी स्पेस एवढी काय म्हणतात आक्रसली आहे की अलीकडे. आणि दुसरी गोष्ट, शिंदे दुसरीकडे वाढतायत ना. शिंदेना संपूर्ण महाराष्ट्रावर एक ट्रॅक्शन आहे. शिंदेच्या रोड शोजना गर्दी होते, शिंदेच्या सभांना गर्दी होते. लोक काही म्हणून त्या गर्दींची मागची कारणं, पण सरळ सरळ दिसतंय की एक मोठा समूह असा आहे ज्याला शिंदेना पाहायचंय. शिंदेचं तळागाळात जाणं त्यांना खुणावत आहे. शिंदेचं इझी ऍक्सेसिबल असणं त्यांना खुणावत आहे. शिंदेंनी जो वर्षा पलीकडचा म्हणजे वर्षा बंगल्या पलीकडचा माणूस आहे मी ते स्वतःला म्हणतात ना, मी कॉमन मॅन आहे, सीएम आहे, कॉमन मॅन आहे, किंवा ते आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात स्वतःला. हे जे नॅरेटिव्ह आहेत ना शिंदेचे, हे जे कथानक आहे असं आपण म्हणू, राजकीय कथानक म्हणू, तर त्याला फॉलो करणारा एक मोठा समूह महाराष्ट्रात तयार होतोय. मला असं वाटतं की भाजपाच्या नेत्यांना हे कळत नसावं, इतकं तर सोपं नाही. आणि मित्राला एवढी स्पेस देण्याची भाजपाची सवय आहे का, याविषयी मला प्रश्न पडतो की जर शिंदेना आपण सतत एवढी स्पेस देत राहिलो तर हा मित्र कदाचित पहिल्या क्रमांकाचा शत्रू बनला तर असं वाटणारच नाही भाजपाला. आज जरी ते मुंबईत एकत्र लढतात मित्र म्हणून, तर असं भाजपाला वाटणार नाही असं सांगता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं त्यांना घरातच अडचणीत आणायचं, त्यांना देऊन टाकायचं ठाणं, आम्ही दिलं तुमहाला तुमचं शहर, पण आजूबाजूला त्या शहराच्या अवतीभोवती असलेल्या महापालिकेचा करायचं पास आवळत ठेवायचा, ही भाजपाची सरळ सरळ रणनीती. आणि मला असं वाटतं रवींद्र चव्हाणांचा अलीकडच्या काळात शिवसेनेचे नेते म्हणजे शिंदेच्या जवळचे नेते असा उल्लेख करताना आढळतात पण दबक्या आवाजात की ते मित्र यादीतले पहिल्या क्रमांकाचे शत्रू आहेत. ओके, आता ना 16 तारीख जवळ आलेली. 16 तारखेनंतर काय नेमकं चित्र बघायला मिळतं हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. का तर जी थिअरी
जयेश यांनी मांडली ती थिअरी कशा पद्धतीने अंमलात येते, खरोखर अंमलात येते का, आकडे कसे असतात, आकड्यांवर सगळा खेळ असणार आहे. आकडे कोणाच्या बाजूने झुकतात यावर सगळी गणितं अवलंबलेली असतील. त्यामुळे मी जयेश सामंत यांची पुन्हा एकदा मुलाखत घेणार आहे 16 तारखेनंतर, आणि काय नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात ते आपण त्या मुलाखतीतनं जाणून घेऊया. मात्र तुर्तास इथेच सांगूया. तुम्ही पाहता NDTV मराठी.